मोबाईलच्या रिचार्ज दरवाढ विरोधात लोकस्वराज्य पार्टी उतरली रस्त्यावर। दिले निवेदन, जनतेच्या खिशावर अघोषित डाका टाकून मोबाईल सिम कंपन्यांनी अंधाधुंद दरवाढ केली आहे। सरकारने यांना हातीशी धरूनही जनतेची लूट चालवली आहे। हा देशद्रोही गुन्हा असल्याचे मत लोकस्वराज्य पार्टीचे प्रमुख बाळासाहेब गावंडे यांनी व्यक्त केले। यासाठी काल यवतमाळमध्ये पदाधिकारी बैठक घेऊन त्यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री यांना निवेदन देऊन रोष व्यक्त केला। जनतेच्या खिशाची लावलेली लूट थांबवून जनतेला सामान्य जीवन जगू द्या, मुजोरी थांबवा, अन्यथा सर्व मोबाईल वापरकर्त्यांना रस्त्यावर उतरणार असे आवाहन त्यांनी यावेळी केले। लोकशाही देशामध्ये सरकार हे जनतेचं कल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी स्थापन झालेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या खिशावर जो डाका टाकण्यात येत आहे, उद्योगपतींना हाताशी पकडून आणि सरकारच्या आशीर्वादानं, तर हे अतिशय चुकीचं काम आहे। हे देशद्रोही लेवलला जाणारं काम आहे। जे रिचार्ज आज प्रत्येक घरामध्ये किमान 3 मोबाईल आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोबाईलचं रिचार्ज कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कुठल्याही प्रकारच्या ग्राहकांचा क्रयशक्तीचा विचार न करता त्या मोबाईलचा दर वाढवून देणे आणि जनतेच्या खिशामधला पैसा त्यांना नकळत काढून घेणं, हा मला असं वाटतं की अघोषित टाकलेला नागरिकांच्या खिशावरचा दरोडा आहे आणि सरकार याला पाठीशी राहून सरकार याला समर्थन देते आहे। भारत सरकारचा BSNL आहे। BSNLला त्यांनी त्या पद्धतीनं बनवलं नाही, पण BSNLचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर होतं या सगळ्या गोष्टीवर प्रायव्हेट कंपन्यांचा, खास करून जिओचा, अदानीचा, अंबानीचा, या सगळ्यांचा फार मोठा त्याच्यावर वापर करण्यासाठी मुभा देण्यात आली आणि सरकारी जे काही उपक्रम आहे ते फेल करण्यासाठी सरकारच पुढाकार घेते आहे। या सर्व कृत्याचा लोकस्वराज्य पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मी निषेध करतो आहे। आज एक मोठा 25% पासून यांनी हा जो कर वाढवलेला आहे किंवा दर वाढवलेला आहे, दुसरीकडे पहिले 30 दिवसासाठी, महिन्याभरासाठी हा रिचार्ज असायचा, नंतर तो 28 दिवसासाठी करण्यात आला आणि आता ऐकिवात आहे की ते 28 दिवसावरून 24 दिवसात आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। म्हणजे अशा पद्धतीचं शोषण या लोकशाही देशामध्ये, ज्याला कल्याणकारी राज्यव्यवस्थेचं सरकार म्हणतो, ते सरकार जर करत असेल तर हे सरकार आता जनतेचं कामी राहिलेलं नाही। म्हणून आम्ही सगळे मंडळी या सर्व घटनांचा, या सगळं कृत्यांचा निषेध करतो आहे, धिक्कार करतो आहे आणि भारत सरकारला, खास करून दूरसंचार विभाग जो आहे त्याच्याशी संबंधित मंत्रालय जे आहे त्याच्याशी संबंधित असणारे केंद्रीय आणि राज्य विभागांमधले जे मंत्री आहे त्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आम्ही मोबाईल धारक जी मंडळी आहे त्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी होणारी जी काही गोष्ट असेल त्याची परिणामाची जी काही आहे ती जबाबदारी सरकारनं, प्रशासनानं, शासनानं घ्यावी, हे या प्रसंगी सांगतो आणि सरकारचा पुनश्च निषेध करतो।